नमस्कार. पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर. एक फॉर्म्युला आणि पगारात बंपर वाढ. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी वेतन आयोगाची उत्सुकता वाढत चाललेली असताना फिटमेंट फॅक्टर किती असेल, बेसिक सॅलरीत किती वाढ होईल याची चर्चा आता सध्या पेन्शनधारक आणि कर्मचाऱ्यांमध्ये सुरू आहे. त्यातला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे फॅमिली युनिटचा फॉर्म्युला हा आहे. यात वाढ झाल्याने लाखो कर्मचाऱ्यांच्या पगारात आता वाढ होणार आहे. चला तर पाहूया याविषयी सविस्तर अपडेट. त्यापूर्वी आपणास विनंती आहे, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. अत्यंत कामाची आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायलाही विसरू नका. नवीन वेतन आयोग फक्त महागाईचा विचार करून सॅलरी वाढवत नाही, तर एका सरकारी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाचा जीवनावश्यक खर्च किती आहे याचाही अभ्यास करतो. यासाठी फॅमिली युनिट ही संकल्पना वापरली जाते. यामध्ये कर्मचारी, त्याचा जोडीदार आणि 2 मुलांच्या आवश्यक खर्चाचा समावेशही करण्यात आलेला होता. पण कर्मचाऱ्यांवर अवलंबून असलेले वृद्ध आईवडील किंवा इतर कुटुंबाच्या खर्चाचा थेट विचार करण्यात आलेला नव्हता. परंतु आता कर्मचारी संघटनेकडून नवीन वेतन आयोगात फॅमिली युनिटचा आकार वाढवण्याची मागणी आता केली जात आहे. तज्ज्ञांच्या मते जर फॅमिली युनिट 3.0 वरून वाढवून 4.6 करण्यात आला तर किमान वेतनातसुद्धा मोठी वाढ होऊ शकते. उदाहरणार्थ 7व्या वेतन आयोगात हा नियम लागू केला तर बेसिक सॅलरी 18,000 ऐवजी जवळपास 27,600 रुपये होऊ शकते. त्यामुळे आता 8व्या वेतन आयोगात हा फॉर्म्युला बदलल्यास त्याचा परिणाम संपूर्ण पे मॅट्रिक्सवर होऊन सर्व स्तरावरील कर्मचाऱ्यांच्या सॅलरी आणि भत्त्यामध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता फॅमिली युनिट हा घटक महत्त्वाचा मानला जात आहे.